नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. श्रीरामपूर पोलिसांचा मोठा ॲक्शन. फ्लॅटमधून कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत. श्रीरामपूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हालचालींवर पोलिसांनी मोठी कारवाई करत वॉर्ड क्रमांक 7 परिसरातील एका फ्लॅटवर धाड टाकली. या कारवाईत एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, बँकेचे चेकबुक तसेच वैद्यकीय कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित फ्लॅटमध्ये एका तरुणीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आल्याची तसेच तेथे अग्निशस्त्रांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकत संपूर्ण फ्लॅटची झडती घेतली. मात्र छाप्यादरम्यान कोणतीही पीडित तरुणी आढळून आली नाही. तरीही फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळून आल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तो जप्त केला. तपासात पुढे समोर आले की सदर फ्लॅट पढेगाव येथील उंडे नावाच्या तरुणाने भाड्याने घेतला होता. त्याच्या माध्यमातून श्रीरामपूरमधील सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा एका तरुणीसह या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, श्रीरामपूर. उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती. त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करण्याकरता पाठवले होते. या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत काडतुसं, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेल्या आहेत. तो फ्लॅटचा जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली. त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो गुंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या उंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे. आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7, 25 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. त्यातील जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे.